आम्हा हिंदुस्थानींच्या जीवनात श्रद्धा आणि विश्वास सगळ्यात अमूल्य गोष्ट आहे. कारण हा शरीराचा नाही, आत्म्याचा खुराक आहे. आणि याच श्रद्धा आणि विश्वासाला सहज तुमच्याकडे पोहोचवायला येत आहेत आमचे पुढचे आयडियाबाज. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नीलिमा रॉय चौधरी आणि कल्लोल कोनारचं. Oh wow. Oh yeah. हा समय आहे, पण हा महाभारताचा समय नाही. हा आहे नव्या युगाचा समय. देवापर्यंत पोहोचण्यासाठी आता फक्त मंदिरापर्यंत नाही, टेक्नॉलॉजीचाही वापर करावा लागतो. ही वेळ आहे एक नव्या पर्वाची. AI चेकबॉट ऑफ ब्लेस मी. नमस्ते टायटन्स, मी आहे नीलिमा रॉय चौधरी. नमस्ते, मी आहे कल्लोल कोनार. आम्ही दोघं को फाउंडर आहोत ब्लेस मीचे. आईला पूजा तर करायची आहे, पण गुडघे दुखत असतात. येणाऱ्यांना लंगर करायची असते. नाजमाला चादर चढवायची आहे, पण वेळच मिळत नाही. याच रिअल लाईफ प्रॉब्लेमचं डिजिटल सोल्युशन आहे ब्लेस मी. ब्लेस मी भारताचं सगळ्यात पहिलं मल्टी फेथ रिच्युअल बुकिंग आणि लाईव्ह दर्शनाचा प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही घेऊ शकता ॲपलेस ॲपचा एक्सपिरियन्स कोणत्याही ॲप शिवाय, फक्त व्हॉट्सॲपवर आमच्या AI चॅटबॉट समयच्या द्वारे. तुमची भाषा, आस्था आणि तुमच्या आवश्यकतेनुसार समय तुम्हाला सजेस्ट करतो तुमच्यासाठी योग्य पूजा वा सेवा बिलकुल तुमच्या पद्धतीने. आम्ही मार्केट व्हॅलिडेशन फेज मध्ये आहोत आणि लवकरच फुल स्केल लॉन्च साठी तयार होणार आहोत. आणि आमचं विजन आहे ब्लेस मीला बनवायचं आहे उबेर ऑफ द फेथ टेक, जगातला सगळ्यात मोठा रिलीजियस एग्रीगेटर. आमची आस्क आहे 1 करोड रुपये. तर टायटन्स, तर तुम्ही नॉर्थ ईस्टच्या या मुलीच्या जर्नीमध्ये आमची साथ द्याल का? फारच युनिक पद्धत होती तुमची ही पिच सुरू करण्याची. तर नीलिमा आणि कल्लोल, तुम्ही स्वतःबद्दल काही सांगा ना. इथे मी आले आहे, ही माझी पेन टू पर्पज जर्नी आहे, जी माझ्या बालपणापासूनच सुरू झाली होती. पेन, सफरिंग खूप साऱ्या लोकांची स्टार्ट होते, पण ते लोकांना कळतच नाही. कारण माझा लुक आणि माझ्या डार्क कॉम्प्लेक्शनमुळे मला अनेक वेळा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. तर तिथून ऍक्च्युली माझी सफरिंग सुरू झाली. माझे सप्रेस्ड इमोशन्स होते. मी नेहमी हाच विचार करायचे की मी आता किंवा कधीतरी मी या मोठ्या जगाचा भाग बनू शकेन. 2018 मध्ये ऍक्च्युअल मध्ये खूप सारे स्ट्रेस, औषधं, कारण माझी हेल्थ पण खूप खराब होत गेली. खूप जास्त डिप्रेशन मध्ये पण मी गेले होते. मी अचानक जॉब सोडला, निघून गेले होते मी ऋषिकेशला. मी गंगा किनारी एका आश्रमात होते आणि गंगा किनारी बसून मेडिटेशन करत होते. तिथपासूनच मेडिटेशन माझा आरसा बनला होता. 2018 पासून मी आजपर्यंत कोणत्याही मेडिकेशनला हातही लावलेला नाही. आणि मी आपली जी लाईफची व्हील आहे, मी त्यावर वर्क करणं सुरू केलं, बॅलन्स केलं आणि त्याच आशेबरोबर पुढे गेले. जर माझ्या आयुष्यात एवढा मोठा बदल झालेला आहे, तर मग आपण दुसऱ्यांना आधार देऊन त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी का आणू नये? तर 2022 मध्ये आम्ही आमच्या कंपनीची सुरुवात केली. कल्लोलजी, तुम्ही काही सांगा ना. मी टेक्नोक्रॅट आहे. तर मी मास्टर्स कंप्लीट केलं आहे IIT खडगपूरहून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये. मग आमचं लग्न झालं 2015 मध्ये. आम्ही हजबंड वाईफ पण आहोत आणि को फाउंडर्स सुद्धा. 2022 मध्ये ॲज अ प्रोप्रायटरशिप फर्म चालू केली, जी लाईफ व्हील या बोलल्या. मग जेव्हा यांना संधी मिळाली 2024 मध्ये, तर आमचं जे लाईफ व्हील आहे, जे बेसिकली लाईफचे 8 ॲस्पेक्ट्स आहेत, त्याला आम्ही बॅलन्स करत होतो. ऑलरेडी त्यातले 7 करत होतो. त्यात एक ॲस्पेक्ट असतो स्पिरिच्युअल अँड रिलिजियस ॲस्पेक्ट. तर आमचे जे आजच्या तारखेला 15,000+ क्लायंट्स आहेत 25+ कंट्रीजमधून, आणि जो आमचा टर्नओव्हर आहे, आमचं सगळं उत्तम चालू होतं. IIM ने मेंटॉरशिप चालू केली. जे मेंटॉर आहेत ते दुबईला आहेत, ते त्यांचेच ॲल्युमिनाय आहेत.
त्यांनी म्हटलं की तुम्ही कंपनीला स्ट्रक्चर करा. तर आम्ही कंपनी स्ट्रक्चर केली. 18 फेब 2025 मध्ये निर्वाण निलिमा वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात केली. त्यातच मग आम्ही या व्हर्टिकल ब्लेसमीची सुरुवात केली. त्यातच हे सगळं केलं. खूप स्मार्ट दिसत आहेत. वाटतात की आजच्या जनरेशनचे फेथ वाले आहेत. नाहीतर मी पंडितजींसारखं इमॅजिन केलं असतं. तसेही सगळे स्टार्टअप फेथवरच चालतात. तसेही हा स्टार्ट आहे. सर तशी तर पूर्ण दुनियाच फेथवर चालते हा. सो यात सर एक गोष्ट बोलायची आहे. आम्ही टेक्स्ट सोबत सुरुवात करत आहोत. नंतर आम्ही मल्टीलिंग्वल व्हॉइसवरही जाणार आहोत. यात आम्ही भाषिणी बरोबर त्यांच्याबरोबर टायअप केलंय जे API साठी आहे. जे आम्हाला मल्टिपल व्हॉइसमध्ये रिजनल लँग्वेजेसमध्ये आणायचं आहे. 13 लँग्वेजेसमध्ये स्टार्टिंग करणार आहोत हिंदी आणि इंग्लिश पासून. माझ्या माहितीनुसार अनेक ॲप्स अवेलेबल आहेत ऑलरेडी मार्केटमध्ये, जसे की श्रीमंदिर, देवीपूजा, देवदर्शन, वामन, उत्सव. खूप सारे ॲप्स आहेत. तर तुम्ही या क्राऊडेड स्पेसमध्ये नाही आहात. मला थोडं डिस्टिंक्शन सांगा की हे आणि तुमच्या ॲपमध्ये काय अंतर आहे. एक तर $60 बिलियन मार्केट आहे. त्यात पण मोजून मापून 5 ते 6 PR आहेत. दुसरी गोष्ट, सगळे जे नॉर्मल ट्रेडिशनल ॲप बेस्डवर जात आहेत, पण कुणी ॲपलेस ॲपवर चालू केलं नाही अजून. आणि मल्टीलिंग्वलवर. आणि आमचा जो टार्गेटेड सेगमेंट आहे, जे पेरेंट्स आहेत, एल्डर्स आहेत, ते इतके टेक सेव्ही नाही आहेत. त्यांच्या लँग्वेजेसमध्ये नाही आहे. तर आम्ही जे रिजनल लँग्वेजेसमध्ये जाऊ पाहतोय ते आपल्या भाषेत बोलतील. त्यांना टाईप करावं लागणार नाही. आणि तिसरं जे आहे, आजपर्यंत कोणीही मल्टीफेथवर काम केलेलंच नाहीये. फक्त आपल्या एकाच रिलिजनवर, हिंदू रिलिजनवर सगळे ॲप काम करतात. हा व्हॉट्सॲप चॅटबॉट, जर तुम्ही दोघं टेक्नॉलॉजिस्ट नाही आहात वा कोडर्स नाही आहात, तर तुम्ही थर्ड पार्टीकडून बनवलं असेल ना हे? नाही, आता जे आमचे आहेत, माझाच जो बॅचमेट आहे जो सिंगापूरमध्ये आहे, त्याच्याबरोबर रॅपिटा म्हणून एक कंपनी आहे, त्यांच्याबरोबर टायअप आहे. हा पोर्टल प्रोसेस आहे जो इंटिग्रेट करतोय. त्याला आम्ही इनहाऊस करतोय आता. तुम्ही मला याचं वर्किंग सांगा. लेट्स से मला देवपूजा करायची आहे वा Yes. कालीपूजा करायची हो. आहे, तर मी तुमच्या ॲपच्या लिंकमध्ये जाऊन सर्च करणार, करेक्ट? नाही, तर आम्ही जे ॲपलेस ॲपवर बोलतोय, व्हॉट्सॲपवर एक डेडिकेटेड नंबर आहे. ॲप्स असतील आमचे ऑप्शनल, ज्याला यूज करायचा आहे तो करू शकतो. पण जे कोअर आहे आमचं, व्हॉट्सॲपवर एक नंबर आहे, तो घ्यायचा आहे. त्याला आपल्या लँग्वेजमध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कामाख्या टेम्पलमध्ये पूजा करायची आहे. तुम्हाला बोलायचं आहे की जसं हे सिरी म्हणतात, तर तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे की हे समय बुक पूजा फॉर मी कामाख्या टेम्पल ऑन 20th ऑगस्ट 4 PM. सो ऑटोमॅटिकली तो बॅक एंड मधून फेच करेल तो स्लॉट अवेलेबल आहे की नाही आहे. तो ऑटोमॅटिक करेल. जर अवेलेबल असेल, वॉलेट इंटिग्रेटेड असेल तर ठीक आहे. नसेल तर त्याच्यात तुमच्या पेमेंटची लिंक येईल आणि विथिन 45 सेकंड जे आम्ही टार्गेट करत आहोत त्यांची पूजा बुकिंग होईल. मग इमिडिएटली त्यांना व्हॉट्सअपवरच एक लिंक येईल जेव्हा त्यांची पूजा असेल लाईव्ह दर्शनची. मग त्याप्रमाणेच जो पुजारी आणि त्यांचे जे ॲप असतील ते इंटिग्रेटेड असतील तर तिथूनच लाईव्ह दर्शन होईल. मग जसं त्यांचा प्रसाद डिस्पॅच होईल तेव्हा आमचे जे डिलिव्हरी पार्टनर आहेत त्यांच्याकडून त्यांना मेसेज येईल आणि तिथून व्हॉट्सअपने सगळ्या गोष्टी ते चेक करू शकतील. तर तुम्ही किती मंदिराबरोबर तुमचं इंटिग्रेशन्स किंवा कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत? 5 मंदिरांसोबत ऑलरेडी झालेत आमचे. हा बिझनेस खूपच मोठ्या स्केलचा आहे. तर 5 मंदिर तुम्हाला नाही वाटत की खूपच कमी आहेत? कारण तुम्ही मल्टी रिजनल, मल्टी लँग्वेज आणि क्रॉस रिजनल जाऊ इच्छिता. आमचे जे मेंटल हेल्थ आणि वेलनेसचं स्टार्टअप आहे ते 2022 पासून चालू आहे. हे आम्ही मार्च पासून सुरू केलंय. सर हे तर हे अगदी तर idea आता stage ला आहे. स्टार्ट केलंय आम्ही, हां. ज्याला आम्हाला दिवाळीमध्ये लॉन्च करायचं आहे आणि ज्यात आमचं टार्गेट आहे 50 टेम्पल्स. तुम्ही म्हणताय की दिवाळीपर्यंत सुरू कराल, तर तुमचा काय गोल आहे पुढच्या दिवाळीपर्यंत, जे तुम्ही आम्हाला क्लिअरली सांगू शकाल, ज्याला आम्ही समजून सांगू शकू की आम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहोत की नाही आहोत? मिनिमम 2 करोडचा रेव्हेन्यू करणार आहोत नेक्स्ट दिवाळीपर्यंत. तर जो 2 करोडचा रेव्हेन्यू तुम्ही आणणार, तर तुम्ही जी 1 करोडची डिमांड करताय, तर कोणत्या व्हॅल्युएशनवर तुम्ही टायटन्स कडून अपेक्षा करताय की त्यावर त्यांनी पैसा टाकावा? आमची जी अपेक्षा आहे मंथली 1% डिस्काउंट ऑन कन्व्हर्टेबल नोट. सो 18 मंथवर आम्ही त्याला व्हॅल्युएशन करू सर. 18 मंथ्सवर व्हॅल्युएशन करणार. कॅप काय आहे आणि Cap फ्लोअर काय? काय आहे? हे तुम्ही लोकांनी सजेस्ट केलं तर बरं होईल सर. तुम्ही लोक काय ऑफर करताय? तुम्ही यामध्ये काही कमिशन ठेवणार की तुम्ही युजर कडून काही सर्व्हिस चार्ज करणार? तर तुमचं बिझनेस मॉडेल काय असणार आहे ते जरा मला समजावून यामध्ये सांगा. जरा युनिट ऑफ इकॉनॉमिक्स अजून बनलं नाहीये. पण जर मी प्रोजेक्टेड वे मध्ये बोलायला गेलो तर जी मिनिमम तिकीट साईज आहे ती 499 ची आहे.
तर त्यामध्ये 499 रुपीजच्या हिशोबाने जे पंडितजी असतात त्यांचं एक जे पेपाल म्हणजे युजर बेसिसवर कमिशन असेल ते 100 रुपयांचं असेल आणि जे प्रोडक्ट असतील या पूजेसाठी ते 100 रुपीजचे असतील आणि टेम्पल बरोबर ऑन अन ॲव्हरेज जे आम्ही आता टायअप केलं आहे ते 25 रुपीजच्या जवळपास कॉस्ट करतं आहे आम्हाला सर. या 499 रुपीजमध्ये आता आम्हाला 225 रुपीजची कॉस्ट येते सर. बाकी त्यात आम्ही जे 50 रुपीज घेतले आहेत ते डिलेव्हरी जे प्रसाद डिलेव्हरी करतायत त्याची कॉस्ट आहे सर. बाकी आमचे जे काही कॅप आणि याच्यात सगळ्यात आम्हाला काही खर्च नाही, त्यामुळे आम्ही 51% पर्यंत येणार आहोत. एक मार्केट डिमांड घेऊन टाकूया, म्हणजे या फेथ आणि श्रद्धाच्या ज्या गोष्टी करतोय आणि हे जे ॲपलेस एक एक्सपिरियन्स देऊ पाहत आहेत तुम्हाला, त्याबद्दल आपली जनता काय विचार करते याची तुम्हाला किती गरज आहे. तुमची वेळ सुरू होते आता. %26 लोकांना वाटतंय की हो याची गरज आहे, बाकी 74% लोकांना वाटतंय की त्यांना याची गरज नाहीये. मला आयडियाला नक्कीच सपोर्ट करायची इच्छा आहे. 2 करोड रुपयांची. फर्स्ट इयरमध्ये तुम्ही जी टॉप लाईन कमिट केली आहे, जर तुम्ही ते घेऊन येता तर मी 10 करोडच्या व्हॅल्युएशनवर तुम्हाला जो पैसा कमिट करायची इच्छा आहे कन्व्हर्टेबल बॉन्डवर ते कमिट करू शकतो. हे इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती? इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आता यांची 1 करोडची अपेक्षा आहे. मी जवळपास 25 लाख यांच्याकडे इन्व्हेस्ट करू शकतो. 25 लाख रुपये या कंडिशनवर. शैली तुम्ही? हा जो एरिया ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे यात माझी एक्सपर्टीज फारच पुअर आहे, तर मी अनुपमजींना बेस्ट विशेस देईन आणि तुम्हाला सुद्धा, पण मी आता तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. थँक्यू. संदेशजी तुम्ही? सर मी ना रिलिजन आणि बिझनेस दोघांना सेपरेट ठेवतो. फेथ बरोबर मला पैसे बनवायचं नाही आहे, माझं तसं इंटेन्शन पण नाही आहे. मी म्हणूनच तुमच्याबरोबर या बिझनेसमध्ये हात नाही मिळवू शकत. मी संदेशजींबरोबर अग्री करते की फेथ आणि बिझनेस मला पण वेगवेगळं ठेवायला आवडेल, त्यामुळे मी तुमच्याबरोबर हात मिळवू शकत नाही. तर अनुपमजी तुमची ऑफर काय? एक बिझनेस आयडिया जो यांनी लिहिला आहे, जे 1 वर्षात कमिट करत आहेत आणि फर्स्ट व्हॅल्युएशनवर 25% डिस्काउंट ते देतील मला आणि 25 लाख मी यांच्याबरोबर इन्व्हेस्ट करायला तयार आहे. बोला कल्लोलजी, काय करणार? हात मिळवणार का तुम्ही? आम्ही श्रद्धेनं हात मिळवू इच्छितो सर. वा, या तो सर. अनुपमचे हात मिळवा. नाही, नाही. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. वेल डन. थँक्यू. गुड लक तुम्हाला आणि तुमच्या सॅम एआयला. इतका मोठा सपोर्ट मिळतोय यासाठी फार फार कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. थँक्यू सो मच. Thank you. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर पाहत राहा आयडिया बाज, भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच.